कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आहे त्यांच्या मनात त्यांनाच माहित। हा पण आता तुम्ही शिकलेले नाही याचा त्यांना प्रॉब्लेम होताच की। पण म्हणून काय असं वागणार होय? एवढा राग काढणार होय राव? मान्य आहे त्यांचा मित्र आहे, सगळं ठीक आहे, आमचा विश्वास आहे त्यांच्यावर, पण आता त्या भेटायला आल्या आम्हाला, मला एवढं बरं वाटलं पहिल्यांदा त्यासनी बघितल्या जीव भांड्यात पडल्याने झाला। पण तेवढ्यात तो त्यांचा मित्र त्यांच्या मागं अरे यायला म्हणलं हे काय, आम्हाला भेटायला यायचं होतं, एकट्याने यायचं होतं त्यांनी, त्याला कशाला संग घेऊन? हा तेच तर। आणि फॅक्टरीत कसं आहे, लोक असतात ना बाहेरची, हा दुनिया असते तिकडे, त्यांचा तरी विचार करायचा होता। नाही लोकांचं जाऊ दे बोंबलून, मला काय वाटेल ह्याचा विचार केला पाहिजे नाही त्यांनी। ह्यो विचार करणं त्याने कवाच सोडलंय। आधी सोडू दे, काय करायचं ते करू दे। त्यांच्या आनंदाच्या आड काही येणार नाही मी, सुखाच्या आड काही येणार नाही, त्यासनी जे करायचं ते करू दे। मन मानत नाही भाई साहेब, त्यासनी शिकलेला नवरा पाहिजे होता, आम्ही शिकवणी चालू केली इथंच, याच खोलीत इथं घरातच शिकवणी घ्यायला लावली आम्ही त्यासनी। तुम्ही पार तो फळाबिळा जाळून टाकला तरी मी तुम्हाला समजावत राहिलो, मी तुम्हाला सांगत राहिलो की शिकणं महत्वाचं आहे आणि मास्टरिंग माहिती कसं बरोबर आहे, सांगितलं का नाही? जेव्हा की तुम्हाला ते आवडत नव्हतं, मला तुम्हाला बी दुखवायचं नव्हतं आणि त्यासनी बी दुखवायचं नव्हतं, आम्ही आडाणी होतो, तर एवढं जीव तोडून सांगितलं आम्हाला मास्टरिंग बाईंनी, आधिपती शिका शिका शिका। त्यांचं मन राखायचं म्हणून आम्ही शिकायला सुरुवात केली। आम्ही शिकायला सुरुवात केल्यावर त्यासनी एवढा मनापासून आनंद झालता आईचं, त्यांचं खरं प्रेम आहे आमच्यावर, खरं सांगतो, खरंच आहे प्रेम। प्रेम हाय नाही होतं नाही, हाय प्रेम आहे। अजून बी असंच वाटतंय काय तुम्हाला की त्यांचं प्रेम हाय म्हणून? असंच वाटतंय त्यांचं प्रेम आहे हो। कारण अधिपती तुम्ही का नाही सत्य परिस्थिती बघत नाही। नाही साहेब, माझं काय चुकलं? असं का वागतात बरं आमच्या संग? त्या काय करायचं मी बाकी ठेवलं म्हणून ही असली शिक्षा द्यायला लागल्यात आम्हाला? प्रेम केलं, जीव लावला, लगीन केलं, आपली 7 जन्माची गाठ आहे, 7 जन्माची गाठ आहे, हे सगळं विसरलं काय त्या? हो आई साहेब, मी काय आवडत नाही काय त्यासनी आता म्हणताना या असं वागायला लागलं काय? त्यांच्या या अशा वागण्याचं मला खरंच लई त्रास होतो बघा। कळतंय आम्हाला अधिपती आणि दिसतंय बी। हा मी आता एवढं समजून घेतोय म्हणून काही जीव घेणार होय माझा? या तुमचं लई प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून तुम्हाला एवढा त्रास होतोय। आपण खरं प्रेम केलं आणि समोरच्याने काही समजूनच घेतलं नाही तर कसं वाटतं हे आमच्यापेक्षा कुणाला जास्त समजू शकल नाही का? आम्ही बी खरं प्रेम केलं तुमच्या वडिलांवर, पण आम्हाला काय मिळालं? हा त्याच्या बदल्यात आम्हाला मिळाला फक्त राग। राग सोडा, तो प्रेमा भीमाचा विषयच सोडा। नाही हो, असं नाही सोडून देऊ शकत मी हो विषय। त्यासनी काय खरंच कळत नसेल हो आमचं प्रेम? न कळायला काही येड्या आहेत का त्या? मग असं कशाला वागतात? कारण त्यांचं सुख आता या घरात नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।